बापाची लेक लाडकी असते ताईंनो. खूप प्रेम असतं बापाचं लेकीवर आणि खूप प्रेम असतं लेकीचं बापावर. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. तर ताईंनो, एक लेक आली बापाला सोडून सासरी नांदायला. तर तसंच दुसरा बाप आज त्याच्या लेकीचा बड्डे आहे तर त्याची तयारी करतोय. तर बघा ताईंनो, कसं असतं ना, बाप आणि लेकीचं नातं हे खूप वेगळं असतं. तर त्यावरून तुम्हाला समजलंच असेल का आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि एकीकडं आरूचा बड्डे आहे. तर त्याचाच हा ब्लॉग असणार आहे, तर तुम्ही पूर्ण बघा. हाय हॅलो नमस्कार ताईंनो, मी मधू तुम्हा सगळ्यांचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी एवढी तयार झाले आहे कारण की आज आमच्या लग्नाचा बड्डे आहे, म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे. तर डॉक्टर नेलं होतं तर म्हटलं आज तयार हो. आणि खरं तर बड्डेला चालले आहे मी. बड्डे आज माझ्या मावशीच्या मुलीचा, म्हणजे माझ्या पप्पांच्या मामाची मुलगी त्याच्या मुलीचा बड्डे. इथंच गल्लीत राहतात, मग जायचं आहे मला तिकडं. हे बघा प्रेमू इकडं झोपलेला आहे अजून, त्याला पण उठवायचं आहे. आता किती 7 वाजले आणि इकडं वंशू पण खेळतोय. इथं वंशू पण खेळतोय झाले. पण डॉक्टर क्लिनिकला गेले, ते येतील 11 वाजता. ते डायरेक्ट बड्डेलाच येतील. तिथं आता इथं कॉलनीतच राहतात ते. तर मग आता उठवायचं आहे प्रेमूला. माझं तर आवरलं आहे, त्याला घेऊन जायचं तिकडं आवरून वगैरे. वंशूला अजून तयार करायचं आहे. तर मग नंतर भेटू. आता बड्डेचा व्हिडिओ वगैरे टाकाल मी. बघा हे कानातले पण घेतले त्यांनी मला. आज सरप्राईज दिली त्यांनी, मला माहीत नव्हतं खरंच की ते कानातले वगैरे आणणार आहे. त्या दिवशी आम्ही गेलेलो, पण फक्त वंशूसाठी त्यांच्यासाठी पायातलं वाळे वगैरे घेतले. आणि मी बघितले तिथं कानातले, म्हणजे हे असेच बघितले होते कारण की माझे डेली यूजचे जरा असे पडताय, ते लूज होत आहे पडताय. त्यामुळं मी त्यांना बोलले म्हणून नाही, असं फक्त बघितले. तर ते खरंच आज घेऊन आले. म्हणजे मला खरंच खूप मस्त वाटलं वगैरे काय, त्यांनी माझ्यासाठी कानातले वगैरे आणले. छान आहे, मला खूप आवडले ते. मग मी आता घातले. दुपारी बड्डे गर्लसाठी पण ड्रेस घ्यायला गेले होते. वंशूला व्हॅक्सिन पण द्यायचं होतं. मग तो काही रडला नाही, म्हटलं मग आत्ताच घेऊन, म्हणजे असा त्रास नाही झाला त्याला. आज त्याचं एक व्हॅक्सिन राहिलेलं होतं ते दिलं. मग गेलो तसंच आणि तिच्यासाठी ड्रेस आणला आहे. पण तो तिच्या घरीच ठेवला. तिला दाखवायला नेला होता कसा आहे, काय तिला आवडतो नाही आवडतो. पण तिला खूप आवडला. ती मला बोलली की मामी, ती मामीच म्हणते मला, कारण की आता नंदेची जाऊन त्यांच्याच घरी चालले मी. त्यामुळं ती पण नंदेच्या मुलांमुळं ती पण मला मामीच म्हणती. ती काय मला दीदी वगैरे असं काही म्हणत नाही, मामी म्हणते. मग तिच्यासाठी पण छान ड्रेस आणलेला, मला खूप आवडला. मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये. तिकडे गेले की व्हिडिओ काढायला तिचा पण. हे बघा मी इकडं आली आहे, तर काकाचं डेकोरेशनचं वगैरे काम चाललं होतं. मी बोलले ना, बाप आणि लेकीचं नातंच हे खूप वेगळं असतं. काका रोज 10:30-11ला येतात, तर आज 7लाच घरी होते का, तर आपल्या आरूचं बड्डे म्हणून. तर पूर्ण तयारी वगैरे केली त्यांनी, डेकोरेशन केलं मस्त, झाडं लाईटिंग वगैरे किती छान दिसतंय ना ते. आणि त्याच्यानंतर मग मावशी आहे ह्या पिंक साडीवाल्या, आरूची मम्मी, त्यांनी तिचं औक्षण केल्यानंतर त्यांची भाची आलेली होती, तिनं केल्यानंतर मी केलं. असा बड्डे झाला. गल्लीतले सगळे मुलं वगैरे आलेले, तिचे फ्रेंड्स वगैरे. फोटो काढते. हा काय मग. आणि इकडे बड्डे झाला, याचे गिफ्ट्स वगैरे दिले होते फ्रेंड्सने, ते बघत होती ती. आणि मी हा ड्रेस घेतला, तिला साडी टाईप येतो, तिने मग बड्डेला तोच घातला. छान दिसत होती ना एकदम मस्त. तिला प्रेमा तुझा आण ना, तुझा आण.
बड्डे झाल्यानंतर प्रेम ते जेवायला बसले. आमचे पण जेवण झाले. पोरांची खूप मस्ती चालू होती. डायरेक्ट पिलोसोबतच खेळत होते. चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.